आम्ही हा महाशक्तिपीठ मार्ग कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. कारण का ही फक्त आमचीच नव्हे तर आमच्या मतदारसंघातील सगळ्या लोकांची, ग्रामस्थांची हा विचार करण्यास भाग पाडणारी ही अवस्था आहे. आज प्रत्येक शेतकरी खूप मोठा श्रीमंत नाहीये, तर 2 एकर 20 एकर अशा भागात त्यांना ह्या जमिनी आहेत. आणि त्या जमिनी जर तुम्ही लोक शासन लुबाडून न्यायला लागलं तर आमची कुटुंब रस्त्यावर येणार आहेत. आज मसुचीवाडी गावामधील एक नागरिक आहे, त्याचं स्वतःचं 2 एकर क्षेत्र ते जाणार आहे, स्वतःचं घर जाणार आहे, स्वतःची पोल्ट्री जाणार आहे. मग त्या लोकांनी काय रस्त्यावर येऊन आपला जीव द्यायचा का? त्यामुळं आम्ही ह्या सावित्रीबाई फुलेच्या मुली आहोत, लेकी आहोत. त्यामुळे आम्ही ह्या महिला किंवा ग्रामस्थ नवीन जी पिढी आहे ती जर अशी जर बुडायला लागली आणि रस्त्यावर यायला लागली तर हे आम्ही कदापि होऊ देणार नाही. आणि ह्यात जर राजकारणी लोकांचा जर हात असेल तर तो हात आम्ही मोडून काढू. आणि हा वरपर्यंत असले सरकार जर राजकारणी लोकांचं ऐकून जर आम्हाला शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणार असतील तर ह्या राजकारणी लोकांना आम्ही राजकारण करून देणार नाही. आणि शासन हे आम्ही चालवणार. आणि लोकशाही आंबेडकरांनी जसं संविधान म्हणलं तसं ही लोकशाही ही महिलांची आणि पुरुषांची, युवकांची, नव्या पिढीची होणार. आणि आम्ही कोणतेही राजकारण चालू न देता हे महाशक्तिपीठ मार्ग होऊ देणार नाही. आणि आमच्या जमिनीला आम्हाला केसाचाही धक्का आम्ही लागून देणार नाही. फार तर आमचं रक्त इथं सांडलं तर चालेल, का तर आमचा पूर्ण मतदारसंघ आम्ही इथं अहोरात्र खड्या सुरात उभा राहणार आहे. तुम्ही जो भुलैया करून आज येतो उद्या येतो करून जर ही माघारी आमच्या काय काम केलं तर इथं हे होऊ देणार नाही. हा रस्ता कोणाचा आहे तर आमच्या बापाचा आहे. ही जमीन कोणाची आहे तर आमच्या बापाची. त्याच्यावर तुम्ही हक्क गाजवू शकत नाही. कोण म्हणता ह्यो मार्ग होऊ देणारच नाही? अहो म्हणा की मोठ्यानं म्हणा ना. रद्द करा, रद्द करा, रद्द करा म्हणा आता घोषणा द्या. एकच जिद्द शक्तिपीठ रद्द, एकच जिद्द शक्तिपीठ रद्द, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. रद्द करा, रद्द करा, शक्तिपीठ रद्द करा, रद्द करा, रद्द करा. शक्तिपीठ रद्द करा. या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. एकूणच आपण बघतोय की महिलांना लाडकी बहीण म्हणून हे सरकार सत्तेत आलं आणि आता या लाडक्या बहिणींच्या वरती ही जी काय अन्याय करायला लागले आलेला आहे त्याबद्दल तुमचं मत काय किंवा तुम्ही या जे तुमचे लाडके भाऊ आहेत ज्या स्वतःला म्हणून घेतात त्यांना तुम्ही काय इशारा किंवा काय सांगू इच्छिता? आम्हाला लाडकी बहीण म्हणून तुम्ही जो आदर दिला, आम्हाला जे पैसे चालू केले ते आम्ही मुलांच्या शिक्षणासाठी वापरायला लागलो. पण तुम्ही आमचा गळा दाबून जर आमची शेतच घ्यायला लागले तर असले लाडक्या बहिणींना पैसे देण्याचं आमिष तुम्ही दाखवताच का? हे आम्हाला चालणार नाही. आमच्या जमिनी ह्या आमच्या बापाच्या आहेत, ते आमचं कुटुंब सांभाळणार आहेत. आमची पुढली पिढी ही फक्त शेतीवर घडणार आहे. त्यामुळे आपण सगळेजण जमलेलो आहोत. खरं तर हा शक्तीपीठ म्हणजे आपल्याला नको असलेला आणि आपल्या सर्वांच्या पोटावर पाय आणणारा, आपल्या काळी आईच्या पोटावर पाय म्हणजे आपल्या सर्वांच्या पोटावर पाय, अशा पद्धतीचा हा शक्तीपीठ जो आपल्याला नको आहे हे करण्याचा घाट या शासनानं घातलेला आहे. प्रथम मी या सरकारचा आज या सर्वांच्या समवेत या ठिकाणी जाहीर निषेध करते. कारण आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे. आपल्या देशात मोठ्या प्रमाणात शेती चालते. तर या शेतकऱ्यांना कोणत्याही गोष्टीची विचारपूस किंवा त्यांना विचारात न घेता अचानक त्यांनीच त्या गोष्टीचा प्लॅन करून आज गावागावातून त्यांची घरं उद्ध्वस्त करून त्यांची पिकाऊ जमीन उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी हा जो नागपूर गोवा हा शक्तीपीठ महामार्ग जो नको आहे की ज्याचा या आमच्या भागातील लोकांना शेतकऱ्यांना त्याचा कटुमात्र म्हणजे कशाचाही उपयोग नाही असा नको असलेला जो आमच्यावर लादला जाणारा शक्तीपीठ महामार्ग आमच्या गावातून जाण्याचा ते जो घाट घालतायत तो आम्ही कदापि होऊ देणार नाही. आणि हे करत असताना आमच्या महिला भगिनी, आमचा युवक वर्ग, गावातील सर्व
सर्व ग्रामस्थ सर्वजण आम्ही रस्त्यावर येऊन आम्ही हे आंदोलन करत आहोत आणि हा शक्तीपीठ कदापि आम्ही आमच्या गावातून आमच्या शेतातून जाऊ देणार नाही. आणि हे जर ते दांडगाव्यानं जर करत असतील तर आम्ही आमची शस्त्र बाहेर काढू आणि कोणत्याही परिस्थितीत हे होऊ देणार नाही. मोजणीवाले आले तर त्यांना आम्ही गाडीतून उतरू देणार नाही. त्यांना हे काम त्यांचं आम्ही करूच देणार नाही. आणि त्यांनी जर करण्याचा प्रयत्न केला तर आमच्या महिला भगिनी त्यांना रोखठोक उत्तर देण्यास आम्ही सर्वजण तयार आहोत. हे त्यांनी लक्षात घ्यावं. हा आमचा महिला भगिनींचा आवाज या सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यांनी आमच्या इथं न येणंच चांगलं आहे. त्यांनी येताना मग बांगड्याच भरून याव्यात आणि आमच्या महिलांची 2 हात करण्याची तयारी त्यांनी ठेवावी. एवढंच मी आजच्या या शासनाला आणि त्या मोजणी करणाऱ्यांना सांगेन. आणि हा शक्तीपीठ महामार्ग बंद करायला आपण सगळेजण एकजुटीनं, कारण ह्या वेळेला फक्त एका व्यक्तीवर आलेलं हे संकट नाही आहे, तर ह्या गावावर आलेलं संकट आहे. तर सगळ्यांनी मिळून आपली एकजूट काय आहे ही त्यांना दाखवूया आणि त्यांना इथून पळवून लावून आपली जमीन टिकवण्याचं, आपली जमीन पुन्हा एकदा नव्यानं पिकवण्याचा आपण सगळेजण प्रयत्न करूया. एवढंच मी आज या ठिकाणी सांगते आणि म्हणते एकच जिद्द, एकच जिद्द, जमीन आमच्या हक्काची, जमीन आमच्या हक्काची, एकच जिद्द, एकच जिद्द. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.